या पवित्र अशा पदयात्रेच्या माध्यमातून लासेन मठ वसुमती नगरीतून परमादरणीय परमश्रद्धेय सद्गुरु लिंगैक्य ईश्वर शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य प्रेरणेतून त्यांच्या उपस्थितीत निघालेली ही पदयात्रा आज 42 वर्षाची झाली। किती वर्षाची झाली? 42 वर्षाची झाली। मायबाप हो, सज्जन हो, ही जी दिंडी आहे ती यर्ग बाळाची नाही, तपस्वी लोकांची दिंडी आहे। सगळ्यात मोठी दिंडी या परंपरेमध्ये प्रसिद्ध असलेली राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्यांची आणि दुसरी दिंडी लासेन मठाची। तुम्हाला सगळ्यांना ऋषितुल्य अवस्थेचं जीवन जगणारे आमचे गुरुबंधू सोनबा गुरुजी शिराळे त्यांनी तुम्हाला सांगितलं की इथे येऊन बसा, झेंड्याच्या पुढे जाऊ नका। मला असं वाटतं ही लोक आपल्या प्रपंचात तरी कसं राहत असतील, संसारात सुद्धा काय कसं वागत असतील हे लोक। एक ऋषितुल्य जीवन जगणारा शिराळे गुरुजी सारखा माणूस तुम्हाला सांगतो की बाबा पुढे जाऊ नका, प्रवचनाच्या इथं मंडपात येऊन बसा। अहो लोक किती तत्पर आहेत। घरी चहा भेट नाही तर 5 वाजता तुम्हाला चहा पाजवाय, घरी नाश्ता भेट नाही तर 8 ला तुम्हाला गरम गरम नाश्ता आहे। सगळं जाग्यावर आहे, सगळं जाग्यावर आहे। काय तुम्हाला चिंता कशाची आहे तेच कळत नाही। अर्धे लोक ते गेले आता। मी तर म्हणतो अशा लोकांनी आपली फडशी घ्यायची, सरळ रस्त्याने निघायचं। एक ठोक दिंडीची काय गरज आहे गुरुजी? अहो तुम्ही शिस्तीचं जर पालन करत नसाल काय अर्थ? पहा आता हे एवढ्या लोकांनी पारायण केलं, पहा तुम्ही एखादा अभंग तरी म्हणलात का दिंडीत? एक तरी अभंग चालतात। एक सांगतो, दिंडीत चालणाऱ्या लोकांचं महत्व तुम्हाला काय सांग, माझ्या डोळ्यात अश्रू येतात। साधू लोकांनी, संत लोकांनी मोठं सुंदर महात्म्य सांगितलं तुमचं। तुम्ही दिंडीत चालायलात ना, अहो तुम्ही काही साधे माणसं नाही, तो साधे नाही, तुम्ही सगळे संत आहेत, तुम्ही सगळे साधू आहेत। साधू काय बोलावं? संत बसवलिंगासारखा संत म्हणतो की हे लोक चालतात ना, चालताना याच्या पायातून जे धूळ माती निर्माण होते ना, ती माती माझ्या अंगाला लावावी, ही उडणारी धूळ माझ्या अंगाला लावावी याची अपेक्षा कोण करते? तर स्वर्गातले देव करतात। चालताना मार्गी उडे जेथे माती, ब्रह्मादेवांचे ते स्नान देते। अरे काय महात्म्य आहे तुमचं? काय काय तुमची अवस्था? तुम्ही काही तर प्रापंचिक आहात। प्रापंचिक म्हटले कोण? प्रापंचिक जीवाचे विषयी असतात। विषय म्हणजे कोण? कामात रमलेले, क्रोधात रमलेले, लोभात रमलेले, मोहात रमलेले, दंभात अहंकारात रमून गेलेले, विषय आसक्त झालेले, अंतरंगात बहिरंगात विषय भरलेले आहेत। आणि विषय आसक्त असलेली मंडळी त्याला प्रापंचिक म्हणतात। पण आज आपण पारमार्थिक आहोत, अर्थात आपल्याला मोठं लेबल लागले। मोठं वेदांताचीच भाषा बोलतो मी, अलीकडची भाषा नाही बोलत। आपल्याला सगळ्यात मोठं लेबल लागले, आपल्याला मुमुक्षु म्हटलंय, मुमुक्षु। वेदांत कालानी व्यास महर्षींनी, महर्षी कणादाने, वैशेषिकांनी, पतंजलींनी या माणसाची व्याख्या केली, पारमार्थिकाची व्याख्या केली की हे सगळे मुमुक्षु आहेत। मुमुक्षु कशासाठी निघाले? निघाले कशासाठी? काहीच पाहिजे नाही, मोक्षाची इच्छा आहे, मोक्षाची इच्छा आहे, मुक्तीची इच्छा आहे, मुक्तीच्याही पलीकडची इच्छा। काय मुक्ती तरी काल्पनिक आहे, मुक्ती तरी कशी आहे? काय मुक्तीच्या पलीकडची अवस्था, सलोकता, समीपता, सारूप्य, सायुज्यता। सायुज्यता मुक्ती कशी आहे बा? सायुज्यते मुक्ती, सायुज्यता शेवटची ना, म्हणजे ती मुक्ती काय करते? देव जोडून देते। म्हणजे सायुज्यता मुक्तीची अवस्था कशी? तिथे दोघंच राहतात, दोघं राहतात, पण द्वैत आलं का नाही? आलं का नाही? दोन म्हटलं की द्वैतच आलं। सायुज्यता सह युज, युज
म्हणजे जोडणे, सह म्हणजे त्याला देवाशी जोडून दिलं जातं. युज धातूपासून योग असा शब्द तयार झाला, तो जोडणे या अर्थाचा आहे. जोडणे, युज म्हणजे जोडणे. सयुज म्हणजे मुक्तीमध्ये सुद्धा द्वैतच आहे हो, पण मुक्तीच्या पलीकडची अपेक्षा आपली हे दोन दोन राहत नाही. साहित्यता मुक्ती ठीक आहे, ती पारमार्थिक लोकांची साधने तो शेवटचं फल आहे, शेवट त्याच्या पलीकडे काय नाही. आता कोण आहे, मी आणि देव आहे.